उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल अभिनंदन। भारतातील सर्वात वयोवृद्ध, तपवृद्ध आणि कला तपस्वी शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना 2024चा महाराष्ट्र भूषण हा सन्माननीय पुरस्कार आम्ही जाहीर केल्यानं या पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम सुतार यांचं अभिनंदन केलं। जगातील सर्वात उंच असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळा निर्माण करून देशाच्या अस्मिता चिन्हाचा यथोचित गौरव करणारे राम सुतार हे शिल्पकलेच्या क्षेत्रातील भीष्माचार्य आहेत। आपली सारी कला आणि सर्जनशीलता भारतीय संस्कृती आणि परंपरांची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी समर्पित करणाऱ्या कला महर्षी सुतार यांचं त्या पुरस्कारासाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या कला साधनेला शतशः प्रणाम। कलेच्या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी आपल्या शिल्पकलेनं महाराष्ट्राचं नाव जगात मोठं केलं, असं गौरवोद्गार काढून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की वयाची 100 गाठली असूनही मातीतून अक्षरशः जिवंत वाटावी अशी शिल्प निर्माण करणारे ज्येष्ठ राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण 2024 देण्याचा निर्णय आम्ही घेतला। समर्पण, कामाविषयी निष्ठा, मेहनत आणि आभाळा इतकी उंची गाठण्याची जिद्द हाच राम सुतार यांच्या यशाचा मंत्र आहे। पुढच्या अनेक पिढ्यांना त्यांचं काम प्रेरणा देत राहील, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा देताना सांगितले। गेल्या वर्षीच आम्ही मालवण इथं छत्रपती शिवरायांचा भव्य आणि सुंदर असा पुतळा साकारण्याची जबाबदारी राम सुतारांवर सोपवली। मी स्वतः देखील राम सुतार आणि त्यांचे चिरंजीव आणि सुतार यांच्याशी त्यावेळी बोललो। मला खात्री आहे की हा पुतळा करोडो शिवप्रेमींना प्रेरणा देणारा ठरेल। दिल्लीत संसद भवन, राष्ट्रपती भवन अशा महत्त्वाच्या ठिकाणी राम सुतार यांनी उभारलेल्या महनीय व्यक्तींचे आणि महापुरुषांचे पुतळे हे केवळ लोकप्रिय झालेले नाही, तर ही शिल्पकला बघून जगातील नामवंत शिल्पकारांनी समाधान व्यक्त केलंय। राम सुतार यांचा सन्मान करून आम्ही देशातल्या सगळ्यात चांगल्या शिल्पकारांचा एक प्रकारे गौरव केलाय। विनंती होती सभागृह नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना एक निवेदन करायचे। सभापती महोदय, महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो। या पुरस्काराचं स्वरूप रक्कम रुपये 25 लाख, मानपत्र, मानचिन्ह व शाल असं आहे। दिनांक 12 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्काराकरिता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आलेली आहे। सभापती महोदय, प्रस्ताव मांडू द्या। प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 3 महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.